सद्गुरूंच्या लीला. आता सद्गुरू कोण आहेत माझे? तर साईनाथ. मग सद्गुरू कोणी तुम्ही पकडा, स्वामी समर्थ म्हणा, गजानन महाराज म्हणा, ज्ञानेश्वर म्हणा, तुकाराम म्हणा, हे सगळे सद्गुरू आहेत. रामदास स्वामी म्हणा, हे सगळे सद्गुरू आहेत. ज्याला जो भावेल त्याला तो पावेल. आता माझे समर्थ आहेत ते साईबाबा आहेत आणि माझ्याकडे त्यांच्या अनुभवाचा एवढा मोठा गाठोडा आहे की त्याच्यातली एक एक जर गोष्ट, एक एक प्रसंग सांगायला गेलो तर कितीतरी लाखोनी एपिसोड होती. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळकर. मित्रांनो, मी तुमच्याबरोबर संवाद साधतोय. कोणत्या मार्गाने? तर यूट्यूबच्या साहाय्याने. आणि संवाद कशाबद्दल आहे? तर सनातनबद्दल. सनातनचं वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आणि या सनातन संस्कृतीच्या वास्तव्यामध्ये मी त्याच्यामधला एक विषय घेऊन आलो होतो, तो म्हणजे ज्योतिषशास्त्र. आणि ज्योतिषशास्त्राचं वास्तव मी तुमच्यासमोर ठेवतो. प्रत्येक राशीबद्दल मी थोडीफार माहिती देतोय आणि त्याबरोबर एका जातकाची गोष्ट सांगतो. मित्रांनो, हे सांगताना मी मनोरंजन आणि प्रबोधन ह्या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करतोय, ते साधण्याचा प्रयत्न करतोय. पण बऱ्याचशा लोकांना या गोष्टी आवडत नाही असं मला दिसते, कारण व्ह्यूवर कमी आहेत. सबस्क्रायबरसुद्धा ज्या गतीने वाढायला पाहिजे ते वाढत नाही आहेत. एक गोष्ट लक्षात आली मित्रांनो, की जास्त करून जे दर्शक आहेत ना, यांना एक मनोरंजनाचा कल आहे. मनोरंजनाकडे त्यांचा कल आहे. एंटरटेनमेंट, एक गंमत, मस्करी, भंकस, इतका जास्त त्यांच्याकडे कल आहे की ते व्हिडिओ ज्यावेळी मी बघतोय इतरांचे व्हिडिओ, तेव्हा लक्षात येतात त्याला हजारोने, लाखाने त्याला व्ह्यूअर्स आहेत. पण जर आपल्याला काय बोध घ्यायचा असेल, ज्ञान संपादन करायचं असेल, माहिती मिळवायची असेल, तर त्या बाजूला कल आपला कमी आहे असं मला दिसून आलंय. मित्रांनो, हे दुर्दैव आहे. हा जो विषय मी घेऊन आलो ना, सनातनी वास्तव, सनातन तुम्हाला समजावं. ॲक्च्युली सनातन काय आहे, सनातनचं वास्तव काय आहे, त्याचा बेस काय आहे, त्याचा गाभा काय आहे आणि त्याचा मनोरा काय आहे, हे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. म्हणजे ज्यावेळी मी तुम्हाला ज्योतिषशास्त्राबद्दल तुमच्याबरोबर चर्चा करतोय, ज्योतिषशास्त्रातील एका राशीबद्दल मी तेव्हा मला माहिती देतोय आणि ती देत असताना मी त्या राशीच्या जातकाची गोष्ट तुम्हाला सांगतोय. म्हणजे मनोरंजनाबरोबर तुम्हाला मी प्रबोधनही करतोय. ही गोष्ट सांगताना त्याच्यात प्रबोधनसुद्धा आहे. ही माहिती सांगताना एक प्रबोधनसुद्धा आहे. फक्त मनोरंजन नाही आहे, फक्त एक गोष्ट नाही आहे. पण हे ऐकण्याची मनस्थिती मला दिसत नाही आहे. तसे श्रोते दिसत नाही आहेत, तसे व्ह्यूअर्स दिसत नाही आहेत. असो मित्रांनो, तुम्ही जोडावेत अशी माझी इच्छा आहे. माझे व्हिडिओ पुढे शेअर करावेत आणि ही माहिती अगदी तळागाळापर्यंत पोचावी. सनातनचा वास्तव तळागाळापर्यंत पोचावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण तुम्ही कुठे फसू नये, तुमचा कुठेतरी फायदा उचलू नये कोणीतरी, चुकीच्या प्रकारे, चुकीच्या मार्गाने. अंधश्रद्धा तुमच्यात निर्माण होऊ नये. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. आणि त्यासाठी हा सगळा माझा उपक्रम आहे, ही माझी धडपड आहे. मित्रांनो, तुमची साथ जर मला लाभली, तुमचं समर्थन लाभलं, तरच ही गोष्ट मी साध्य करू शकतो. तरच आपल्याला सनातन अबाधित ठेवता येईल. जर पुढच्या पिढीपर्यंत हे सनातन गेलं तर, ते वास्तव सनातनचं प्रत्येक पिढीपर्यंत गेलं तर, पुढच्या पिढीपर्यंत गेलं तर, प्रत्येकाला कळलं तर. त्याच्यावरती मी दशावतारावरती सुद्धा विषय केलेले आहेत. विष्णूचे दशावतार, त्याच्या मागचं विज्ञान सांगितलं आहे, त्याच्या मागची
वास्तविकता सांगितलेली आहे. मित्रांनो, समजून घ्या. फक्त मनोरंजन करण्या इतपत आपली मानसिकता नसावी, तर त्याबरोबर आपलं प्रबोधनही व्हावं, आपल्याकडे ज्ञानार्जन व्हावं, ह्याच्याकडे आपला कल असावा. असो मित्रांनो, शेवटी आपली इच्छा. आज मी जो विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे सद्गुरूंच्या लीला. आता सद्गुरू कोण आहेत माझे? तर साईनाथ. मग सद्गुरू कोणी तुम्ही पकडा, स्वामी समर्थ म्हणा, गजानन महाराज म्हणा, ज्ञानेश्वर म्हणा, तुकाराम म्हणा, हे सगळे सद्गुरू आहेत. रामदास स्वामी म्हणा, हे सगळे सद्गुरू आहेत. ज्याला जो भावेल त्याला तो पावेल. आता माझे समर्थ आहेत ते साईबाबा आहेत, आणि माझ्याकडे त्यांच्या अनुभवाचा एवढा मोठा गाठोडा आहे की त्याच्यातली एक एक जर गोष्ट, एक एक प्रसंग सांगायला गेलो तर कितीतरी लाखोनी एपिसोड होतील. आणि मी तुमच्यासमोर ठेवेन ते अनुभव, त्यांच्या लीला. त्याला मी चमत्कार म्हणणार नाही मित्रांनो, कारण चमत्कार हीच गोष्ट एक खोटी आहे. जे काय घडते त्याच्यामागे विज्ञान आहे, आणि ते कशा प्रकारचं विज्ञान असेल तेही मी तुम्हाला सांगेन. हे विज्ञान आहे आणि त्या योग शक्ती आहे, योग विद्या आहे, आणि विज्ञानाच्या आधारावरती या गोष्टी घडत असतात. असो मित्रांनो, तर मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट सांगतो, एक प्रसंग सांगतोय, सद्गुरूची लीला सांगतोय, तो अनुभव सांगतोय. नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो. हा जो काळ आहे तो काळ माझ्या मते 2009च्या आसपासचा आहे, 9-10च्या आसपासचा आहे. त्यावेळी माझी आई आजारी पडली होती. तिचं आरोग्य बिघडलं होतं आणि तिच्यावरती औषधोपचार चालू होते, तिच्यावरती ट्रीटमेंट चालू होती, आणि तिची प्रकृती खालावत जात होती मित्रांनो. पण त्यापूर्वी काही वर्ष अगोदर तिचा बायपास झालं होतं. हृदय विकाराचा झटका आल्यामुळे शस्त्रक्रिया केली गेली होती आणि बायपास झाला होता. त्यानंतर ती सावरत होती, पण असे काय प्रसंग, अशा काय घटना घडत गेले, त्यामुळे तिची मानसिकता डळमळीत झाली होती. आता मी त्या विषयावरती येणार नाही, त्या मानसिकतेवरती. त्याच्यावरती मी विषय बनवेन, वास्तव ठेवेन, का घडते, काय हा प्रसंग येतो, का आपली प्रकृती, आपलं आरोग्य कसं काय बिघडत जाते, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेन. पण आज आपण जो चर्चा करतोय तो म्हणजे कसली आहे, तर सद्गुरूची लीला, तो प्रसंग, ती गोष्ट मित्रांनो. आणि तिची तब्येत खालावत चालली होती. तिला पहिल्यांदा पुण्यामधील KM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तिथे तिची ट्रीटमेंट होत होती, पण तिथे जास्त त्याच्यावरती काय फरक पडला नाही, जास्त तिच्यात प्रगती झाली नाही. नंतर तिला मुंबईला हलवण्यात आलं, आणि मुंबईला घरी आल्यानंतर काही दिवसानंतर तिची प्रकृती परत खालावली, म्हणून तिला ज्युपिटरमध्ये ॲडमिट केलं गेलं, ठाण्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये. तिथे काही अंशी ती स्टेबल झाली, काही अंशी म्हणजे तिची प्रकृती ठीक नाही झाली, काही अंशी ती स्टेबल झाली मित्रांनो. मग तिथून तिला परत घरी हलवण्यात आलं. परत घरी आल्यानंतर काही दिवसानंतर परत तिची प्रकृती खालावली. मित्रांनो लक्षात घ्या की हा घटनाक्रम काही दिवसांचा आहे, काही महिन्यांचा आहे. परत तिला घरी आणण्यात आलं, परत तिची तब्येत ढासळली, खालावली, म्हणून मग तिला बांद्राला लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मित्रांनो, हे सर्व गोष्टी सुरू होत्या. माझ्या आईला मी अगदी सुरुवातीपासून एक गोष्ट सांगत होतो की बघ, तू स्वतः काळजी घे, त्याच्यावरती तू नियंत्रण आण. जे काय तुला आजार आहेत, जे काय तुला जो त्रास होतोय त्याच्यावरती तू नियंत्रण आण, योगा कर, अमुक कर, तमुक कर, असं तिला मी सांगत होतो वेळोवेळी. पण ती दुर्लक्ष केलं. पण अवतीभोवतीची जी होती व्यक्ती, माणसं, ते
त्याच्याकडे, ह्या विषयाकडे, माझ्या विषयाकडे लक्ष देत नव्हते आणि मला विरोध करत होते. तिनेही त्याच्यावरती अगदी कानाडोळा केला. मित्रांनो, फक्त औषध उपचाराने कोणी बरा होत नसतो आणि तीच गोष्ट तिच्याबरोबर घडत होती. आणि त्याच परिस्थितीमुळे, ह्या सर्व वातावरणामुळे माझ्यामध्ये आणि माझ्या भावंडांमध्ये काय झालं होतं, संवादहीनता झाली होती. ते माझ्या विरोधात होते. मी काय माझे मतं मांडतोय, माझे विषय मांडतोय, मी काय मार्गदर्शन करतो, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, कारण ते माझ्या विरोधात होते. असो मित्रांनो, तो विषय महत्त्वाचा नाही आज. तर ह्या सर्व गोष्टीमुळे आमच्यामध्ये संवाद होत नव्हते. संवाद होत नव्हते, बोलाचाली नव्हती. आणि त्याच दरम्यान तिला लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. मित्रांनो, लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर आता मला तिला बघायचं आहे, कारण हा निर्णय मी नव्हता घेतलेला. ह्याच्या मागे माझी इतर भावंडं होती. त्या भावंड्याने हा निर्णय घेतला होता आणि तिला तिथे ॲडमिट केलं होतं. तिथे त्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण आता मला तिला भेटायचं आहे ना, तिचं दर्शन घ्यायचं आहे, माझ्या आईचं दर्शन घ्यायचं आहे, आईशी संवाद साधायचे, आईशी बोलायचं आहे, आईला भेटायचं आहे. मग माझ्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला की आता कसं काय भेटायचं, काय करायचं. आणि ह्या विचारातच मी त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. गेलो मी तिथे. आता तिथे भेटायचं आहे, प्रायव्हेट हॉस्पिटल, तिथे जर भेटायचं आहे आणि इतर वेळेला किंवा भेटण्याच्या वेळेमध्ये सुद्धा, तर त्यासाठी एक पास लागायचा. एक ठराविक भेटण्याची वेळ होती, त्या वेळेला सुद्धा पास लागायचा. किंवा स्पेशली जर तिच्याकडे जाऊन बसायचं असेल तर पासाची आवश्यकता लागायची, ओळखपत्राची आवश्यकता लागायची. म्हणजे त्या हॉस्पिटलचं ओळखपत्र, ते पास. आता 2 पास होते. एक तिथे वरती जो राहणार आहे तिच्याबरोबर, तिच्यासोबत, त्याच्याकडे एक पास, आणि जो तिथून बाहेर पडणार आहे, घरी येणार आहे किंवा आणखीन कुठे जाणार आहे, त्याच्याकडे एक पास. म्हणजे त्याला रिलीव्ह करण्यासाठी, जो तिथे तिच्या सोबत आहे तिथे रिलीव्ह करण्यासाठी, त्याला सोडवण्यासाठी किंवा आणखीन कोणत्या गोष्टीसाठी, असे 2 पास होते. आता एक पास तिथे असणारच वरतीच, जो कोण तिच्याबरोबर सोबत आहे. दुसरा पास आणखीन कोणाकडे तरी असणार. मग तो पास मला मिळवायला पाहिजे. तो पास जर मला मिळाला तर मी जाऊन माझ्या आईला भेटू शकेन. आता तो पास मिळवायचा झाला तर मला संपर्क साधायला पाहिजे, म्हणून मी संपर्क साधला. आता माझ्या त्या कुटुंबामधील माझ्या भावंडांबरोबर माझी बोलाचाली नव्हती, म्हणून मी संपर्क साधला की माझ्या वहिनीबरोबर. आणि वहिनीला बोललो की बाबा असं असं आहे, मी आलो आहे, मला तिला भेटायचं आहे, तर पास घेऊन कोणाला तरी पाठव खाली, म्हणजे तो पास घेऊन मी वर येईन आणि मी तिला भेटेन. असं बोलल्यानंतर आणि फोन ठेवला. वाट बघतोय, आता येईल मग येईल, आता येईल मग येईल, असं करत अर्धा तास निघून गेला. बोललो बराच वेळ निघून गेला. परत एकदा मी प्रयत्न केला फोन लावण्याचा, तर फोन स्विच ऑफ. मी समजून गेलो, फोन स्विच ऑफ झाला. मी समजून गेलो की मला तो पास द्यायचा नाही, मला एंटरटेन केलं जात नाही. आता प्रसंग उभा राहिला माझ्यासमोर, काय करायचं. तेवढ्यातच माझ्या एका भावाचा ड्रायव्हर, गाडीचा ड्रायव्हर, तो खाली उतरला. त्याला मी हाक मारतोय, अरे अरे, त्याचं नाव घेऊन. तो माझ्याकडे बघितलं, न बघितल्यावर का केला आणि निघून गेला. मग मी समजलो की यांना मला एंटरटेन करायचं नाही आहे, माझ्याशी कोणताही संवाद साधायचा नाही किंवा मला कोणतंही सहकार्य करायचं नाही. मित्रांनो, लक्षात घ्या. मग आता विचार केला, एकतर मला आईला भेटायचं, आता काय करू, काय निर्णय घेऊ. मग मी विचार केला
कोणाची तरी ओळख काढू का? आपण कोणाशी तरी संपर्क साधूया, ओळख काढूया आणि त्या ओळखीने आपल्या आईला जाऊन भेटूया, असं माझ्या मनात विचार आला. मग कोणाशी संपर्क साधूया? कुठल्या आमदार खासदाराशी किंवा डायरेक्ट मंत्र्यांशी? कोणाशी संपर्क साधूया? जे काय माझ्या ओळखी होत्या त्या मी चाचपायला सुरुवात केल्या. पण त्यामध्ये एक विचार आला मला, मी आलोय आता, मी अशी ओळख काढण्यापेक्षा जी माझी इच्छा निर्माण झाली आहे आणि ज्यांचा मी हे घेऊन आशीर्वाद घेऊन आलोय, त्यांच्याबरोबरच मी का बोलू नये? का मी ती ओळख काढावी? असा विचार करून मी ठरवलं की नाही, त्यांचा आशीर्वाद घेऊन आलोय म्हणजे माझ्या सद्गुरूंचा. जेवढून घरून निघालो मी, तेवढं सद्गुरूंना सांगून निघालो मी माझ्या आईला भेटायला चाललोय आणि माझी भेट व्हावी हीच एक इच्छा आहे. असं मी आशीर्वाद घेऊन निघालोय, त्यांना नमस्कार करून निघालोय. त्यांची विभूती खिशात, त्यांची पुडी एक विभूतीची खिशात होती माझ्या, ते आईच्या मस्तकाला लावायचे, आईच्या तोंडाला लावायची आहे, असा विचार करून मी ती घेऊन गेलो होतो विभूती. मग विचार केला नाही, मी माझ्या सद्गुरूशी बोलतो. आणि तिथे एका बाजूला जाऊन सद्गुरूचं नाव घेतलं, ओम साईराम, ओम साईराम नामस्मरण सुरू केलं. त्यांना आव्हान केलं की बाबा, मी माझ्या आईला भेटायला आलोय, मी माझ्या आईला भेटायला आलोय, माझ्या आईची आणि माझी भेट व्हावी ही तुमच्या चरणी माझी नम्र विनंती आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, मी कोणाशी संवाद साधला तर माझ्या सद्गुरूंशी, साईनाथांशी. मी म्हणालो, माझ्या आईला मी भेटायला आलोय, ही विभूती घेऊन आलोय, तिचं दर्शन घेईन, तिचा आशीर्वाद घेईन आणि तिला ही विभूती लावेन, 2 शब्द बोलेन, ती बोलण्याच्या मनस्थितीत असेल तर, आणि निघून येईन. पण ही अडचण झालेली आहे की मला पास मिळालेला नाही. मग मी आता काय करू, कसं जाऊ शकतो? आता तुमची मर्जी, तुमची मर्जी. मी प्रयत्न करतोय, मला जायचंच आहे कोणत्याही परिस्थितीत, एनी हाव एनी कंडिशन. तर तुमची मर्जी, काय करायचं नाही, काय नाही करायचं. मी जाऊन त्या लिफ्टच्या दरवाज्यात उभा राहतोय, त्या रांगेत उभा राहतोय, जातोय मी भेटायला. पण तिथे पास विचारला जातोय आणि तो दाखवण्यासाठी माझ्याकडे तो पास नाही आहे. आता तुमची मर्जी, माझ्या आईचं दर्शन मला घडवून आणायचं आहे की नाही, आईचे आशीर्वाद मला घ्यायचे आहेत की नाही, आईशी मी संवाद साधायचा की नाही, तुमची विभूती आईपर्यंत पोचवायची की नाही, हे तुम्हीच ठरवा. असं केलं, सद्गुरूचं नामस्मरण केलं, नाव घेतलं आणि जाऊन त्या लाईनमध्ये उभं राहिलो. मित्रांनो, लक्षात घ्या, आता तिथे काटेकोरप्रमाणे प्रत्येकाचा पास बघितला जात होता. एक व्यक्ती पुढे जात होती. मी बघतोय प्रत्येकाचा पास विचारला जातोय आणि कोणी जर पास दाखवू शकला नाही तर त्याला बाहेर काढलं जाते. अगदी सखोल चौकशी केली जाते. आता मला वाटलं, आता माझ्याकडे तर पास नाही आहे, मी कसं काय जाऊ शकेन? काय माझ्याकडे हे आहे, ऑप्शन्स आहे? बोला, एकच ऑप्शन आहे, म्हणजे माझे समर्थ सद्गुरू साईनाथ महाराज. त्यांचं नामस्मरण माझं चालूच होतं मनात. त्यांचं नाव घेत घेत मी पुढे सरकलो. माझ्या पुढे एक व्यक्ती उभी होती, तिलाही पास विचारला गेला. ती पास दाखवू शकली नाही, त्याला बाजूला केलं. आता मला वाटलं, आता मलाही पास विचारणार, पण काय कोणास ठाऊक, मला काहीच विचारलं नाही. ही पहिल्या दिवशीची गोष्ट सांगतोय मी मित्रांनो, मला काहीच विचारलं नाही. हां, चला आतमध्ये, असं म्हणून त्यांनी मला आतमध्ये पाठवून दिलं. मी पण अवाक झालो. मित्रांनो, अवाक नाही, सद्गुरूची लीला आहे. ही सद्गुरूची लीला आहे. त्याला तुम्ही चमत्कार म्हणू नका, ही योगशक्ती आहे त्या सद्गुरूची, त्या ब्रह्मांड नायकाची. योगशक्ती काय आहे मी सांगेन तुम्हाला, कारण चमत्कार ही गोष्ट कधीच होत नाही. जे अस्तित्वात आहे, जे वास्तवात आहे,
तीच गोष्ट घडते. आणि मग मी आतमध्ये गेलो. 7व्या-8व्या माळ्यावरती कुठेतरी ती ॲडमिट, आता माझ्या पूर्ण लक्षात नाही येते, त्या माळ्यावरती मी गेलो. गेल्यानंतर त्या लिफ्टमधून बाहेर पडलो. माझे बरेचसे नातेवाईक तिथे उभे होते, अगदी अवाक झालेत. कारण नक्की त्यांच्यामध्ये ती चर्चा झाली असणार आहे. मी आलो आहे आणि मला टाळलं जाते आहे, ही नक्की चर्चा झाली असणार. कारण माझ्या त्या नातेवाईकांमधील एका व्यक्तीने, म्हणजे माझ्या आतेच्या नवऱ्याने, प्रभावती, माझी आते प्रभावती मयेकर, तिचे पती म्हणजे मारुती मयेकर, यांनी मला विचारलं तिथे गेल्यानंतर, अरे कसा काय वर आला असतो? हा मला त्यांनी प्रश्न केला. म्हणजे याचा अर्थ समजून घ्या, तिथे ती चर्चा झालीच असणार. कसा काय वरती आलास? कोणाच्या ओळखीने वर, कोणाचा वशिला लावलंस? असा त्यांनी मला एका बाजूला प्रश्न केला, बाजूला नेऊन. मित्रांनो, मी त्यांना काय बोललो नाही त्यावेळेला. खूप मोठा वशील आहे, सांगेन कधीतरी. आणि जाऊन मी बाजूला उभा राहिलो. त्यावेळी आतमध्ये एक कोणतरी भेटायला गेला होता. आतला त्या रूममध्ये जाण्याचा पास होता, त्या वॉर्डमध्ये जाण्याचा पास होता, तो घेऊन. कारण मी बाहेर थांबलो होतो त्याची वाट बघत, तो बाहेर येण्याची. तो बाहेर आल्यानंतर त्याच्याकडून मी तो पास घेतला आणि मी माझ्या आईला भेटायला आतमध्ये गेलो. मित्रांनो, लक्षात घ्या, माझ्या आईला मी भेटायला गेलो, बसलो तिच्याबरोबर, संवाद साधले, ती बोलली माझ्याबरोबर. तिला विभूती लावली मी, तिच्या कपाळाला विभूती लावली, तिच्या मुखात ती विभूती दिली, थोडी नामस्मरण केलं. माझ्या ती वडिलांची एक माळ आहे, या माळेवरती मी आजही जप करतो. रुद्राक्षाची माळ आहे, ती वडील माझे जपायचे. तीच माळ माझ्याकडे आहे आणि तीच माळ मी आज जपतोय. त्याच माळेतून मी नामस्मरण करतोय. तर ती माळ घेतली, थोडा वेळ तिथे जप केला, प्रार्थना म्हटली आणि आईचा निरोप घेऊन बाहेर पडलो. मित्रांनो, लक्षात घ्या, आता ह्याला काय म्हणावं तुम्ही, काय म्हणाल तुम्ही? ही सद्गुरूची लीला आहे, त्या ब्रह्मांड नायकाची लीला आहे. तो प्रत्येक पदोपावली तुमच्यासोबत असतो, प्रत्येक क्षणी असतो, पावलोपावली असतो. जळी थळी काष्टी पाषाणी आहे, तुमच्यासोबत असतो तो. आणि असे असंख्य अनुभव आहेत माझ्याकडे. मी एक एक वेळेनुसार तुमच्यासमोर ठेवेन. तुमच्याकडे जर काही असे अनुभव असतील तर ते माझ्यापर्यंत पोचवा. मित्रांनो, अजून गोष्ट संपलेली नाही आहे. झालं, दर्शन घेतलं, बाकी मग बाहेर नातेवाईक होते, त्यांना भेटलो, नमस्कार चमत्कार केले. सगळे अवाक झाले होते, ते बघत होते माझ्याकडे, कसा काय हा वर आला पास नसताना. चुळबुळ चालू होती त्यांची आपसामध्ये. मग नमस्कार चमत्कार केला आणि मी निघून आलो. आता ही पहिल्या दिवशी घडली गोष्ट. मी ज्यावेळी गेलो तिथे भेटायला होतो, मी आता ठरवलं होतं की रोज येणार. मी सद्गुरूंना सांगितलं मी रोज जाणार आणि मला रोज तिचं दर्शन, तिचा आशीर्वाद आणि तिच्याशी संवाद साधायचा, तिला बघायचं आहे, तिला भेटायचं आहे. असं तिथे मी प्रार्थना करून मी घरी निघून आलो. मग रोज संध्याकाळचा माझा उपक्रम सुरू झाला. सद्गुरूशी पूजा अर्चा झाल्यानंतर सद्गुरूची अनुमती घ्यायची, सद्गुरूला नमस्कार करायचं, आशीर्वाद घ्यायचा आणि हॉस्पिटलला निघायचं. मित्रांनो, एकदा नव्हे तर जितके दिवस तिथे माझी आई ॲडमिट होती, 10-15 दिवस, इतके दिवस मी रोज असाच जायचो, असाच जाऊन त्या लाईनमध्ये उभं राहायचो. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणताही पास नव्हता, कसली ओळख नाही, पाळख नाही, असाच जाऊन मी उभा राहायचो. माझ्या पुढच्याला विचारलं जायचं, माझ्या पाठच्याला विचारलं जायचं, पण मला कधीही रोखलं नाही, कधी टोकलं नाही, कधीही विचारलं नाही. जणू का मी त्याला दिसतच नाही आहे, किंवा दिसलो तरी एक वेगळी ट्रीटमेंट मला दिली जाते, VIP ट्रीटमेंट मिळते. हां, चला चला आतमध्ये, चला पुढे. मित्रांनो, ही सद्गुरूची लीला आहे. आणि नित्य नेहमी मी जाऊन तिला भेटत होतो. तिच्या मुखात ते विभूती टाकत होतो, तिच्या कपाळाला लावत होतो. तिथे
सुमनांजलीमधील काही हे म्हणत होतो मी आणि घरी येत होतो. मित्रांनो, तितक्या दिवशी जितक्या वेळाने तिथे गेलो तिथे मला त्यावेळेला कधीही कोणीही अडवलेलं नाही आणि मला कधी प्रश्न पडला नाही. पण तिथे जे उपस्थित असायचे ते अवाक व्हायचे. हा कसा काय येतोय, कसा काय भेटतोय, कारण 2च पास आहे आणि दोन्ही पास त्यांच्याकडे आहेत. मग मी काय म्हणतो, साईराम बोलेवर किधर भी चलो. आजपर्यंत कोणी माझं वाकडं करू शकलं नाहीये, कारण समर्थांची या सेवका वक्रपा आहे. असा सर्व भूमंडळी कोण आहे, सांगरे मना तूच शोधून पाहे. आपण आपल्या मनाला विचारा, तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणारा असा कोण आहे का? कोणी नाही. तुमच्याच मनाला विचारा, कोणी असू शकत नाही. समर्थांच्या सेवकाला वाकड्या नजरेने किंवा त्याचं वाकडं करणारं, त्याचं अहित करणारं असं कोणी नाही, असूच शकत नाही. त्याची कुवत नाही, त्याची क्षमता नाही आहे कोणाची. आणि अशा असंख्य अनुभवातून मी ते सिद्ध करू शकतो. मित्रांनो, लक्षात आलं का? त्याच्यानंतरचा एक प्रसंग आहे, तो मी पुढे कधीतरी सांगेन किंवा पुढच्या भागात सुद्धा सांगेन. मित्रांनो, लक्षात आलं का? आता तुम्हाला मी याच्या मागचं विज्ञान सांगतो. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वर पहिलं समजून घ्या, चमत्कार. नंतर मी एक एक अनुभव सांगत जाईन तुम्हाला माझ्या आयुष्यातले. त्याला चमत्कार समजू नका, म्हणून मी हा एक उदाहरण सांगतो तुम्हाला. उदाहरण काय आहे तर, ज्ञानेश्वराने भिंत चालवली. ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल. मित्रांनो, त्याला चमत्कार म्हटलं गेलंय. एक निर्जीव भिंत चालवली गेली आणि ते चालत गेले. ती भिंत्यावर बसून ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, सोपान हे सर्व त्या चांदेवांना भेटायला गेले. ते चांदेव वाघावरून येत होते. त्यांचा गर्वहरण झालं. एक निर्जीव भिंतीवरून हे भावंड तिथे गेले होते. मित्रांनो, ती भिंत कशी हलली, भिंत कशी चालली, त्याच्या मागे कारण काय माहिती आहे मित्रांनो? जे 5 आपले हे आहेत, तत्व आहेत. अग्नितत्व, जलतत्व, भूमितत्व, आकाश तत्व. हे जे तत्व आहेत, हे 5 तत्व आहेत. हे जे 5 तत्व आहेत, त्या तत्वामधील एक तत्व म्हणजे भूमितत्व. अग्नि, वायू, जल, आकाश, पृथ्वी आणि अग्नि, वायू, जल, आकाश आणि पृथ्वी. पृथ्वी तत्व, भूतत्व. या तत्वावरती जर तुम्ही अंमल आणू शकलात, त्याच्यावरती जर नियंत्रण आणू शकलात, त्याच्यावरती जर कंट्रोल आणू शकलात, कारण ती तत्व तुमच्यामध्ये सुद्धा आहे. अग्नि, वायू, जल, आकाश आणि पृथ्वी. जर पृथ्वी तत्वावरती, भूतत्वावरती तुम्ही जर नियंत्रण आणलात, तर तुम्ही सुद्धा ती भिंत हलवू शकता. मित्रांनो, मी काही अंशी या पंचतत्वांवरती अंमल आणू शकलोय, त्याच्यावरती कंट्रोल आणू शकलोय, त्याच्यावरती नियंत्रण आणू शकलोय. अजून तितपत नाही, ती भिंत हलवण्या इतपत मी अजून ते ज्ञान किंवा ती शक्ती प्राप्त करू शकलो नाही. त्यालाच म्हणतात योग शक्ती. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणून जे अस्तित्वात आहे ना, तीच गोष्ट घडते. आणि सद्गुरू कोण आहेत? योगीराज आहे. साईनाथ योगीराज आहे आणि त्यांच्या योग शक्तीमुळे ही गोष्ट घडते आहे. ते आजही जीवित आहेत. म्हणून त्यांचे 12 वचनं तुम्हाला माहिती आहे. शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळतील पाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःखही हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे. शरण मज आला आणि वाया गेला, दाखवायचा कोणी. जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मी ही त्यासी. तुमचा मी भार वाहीन सर्वता, नव्हे हे अन्यथा वचन माझे. जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस, मागे जे जे त्यास तेथे लाभे. माझा जो झाला काया वाचा मनी, तयाचा ऋणी मी सर्व काळ.
मित्रांनो लक्षात घ्या, सद्गुरूचे 11 वचन आहेत आणि ते पाळतायत. फक्त त्या दृष्टीने, त्या नजरेने, त्या प्रेरणेने तुम्ही त्यांच्याशी एकरूप व्हायला हवं. आणि तसंच या सद्गुरूंनी ही लीला घडवून आणली आणि माझ्या आईची भेट घडवून आणली. मित्रांनो लक्षात आलं का? तुम्हाला काय वाटते? ही जी काय मी माझा अनुभव तुमच्यासमोर मांडलेला आहे, तुमच्याकडे एखादा अनुभव असेल, कुठल्याही समर्थांचा अनुभव असेल, कुठल्याही ब्रह्मांड नायकाचा अनुभव असेल, त्याने तो अनुभव माझ्याशी शेअर करावा. माझा व्हॉट्सअप नंबर, फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. त्याच्यावरती एखादा अनुभव तुम्ही शेअर करू शकता किंवा ईमेल आय डीवरती, तोही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्याच्यावरून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता, आपला अनुभव मला शेअर करू शकता. तो अनुभव मी माझ्या चॅनलवरती प्रस्तुत करेन. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.